राम राम माऊली. हसू, शिकू आणि एकत्र पुढे चालूया. भाषेच्या प्रवासात आपली माणुसकीही वाढवूया. भारतात फक्त एकच भाषा असायला हवी का? हा व्हिडिओ आणि हे संशोधन यासाठी की आपण अजूनही भाषांवर विभागलो आहोत. हा व्हिडिओ दोष देण्यासाठी नाही, तर जागृती निर्माण करून एकत्र येण्यासाठी आहे. भारत म्हणा, इंडिया म्हणा किंवा हिंदुस्थान म्हणा, नाव बदलू शकतं, पण आत्मा मात्र एकच आहे, जो आपल्याला नेहमी एकत्र बांधून ठेवतो. पूर्वी अनेक परकीय लोकांनी येऊन राज्य केले. जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी फक्त इमारती, सीमा सोडून दिल्या नाहीत, तर त्यांनी आपल्यात एक वसाहतवादी मानसिकता सोडली आहे. आपण आपला आत्मविश्वास गमावलाय, ज्यामुळे आपण आपल्या मुळांवर, आपल्या भाषांवर आणि आपल्या एकतेवर प्रश्न करू लागलोय. विचार करा, पूर्वी इंटरनेट नव्हतं, तेव्हा सगळीकडे आपल्या संस्कृती, कथा कशा पोचत होत्या, आणि आज एवढ्या आधुनिक जगात पण आपण एकमेकांना स्वीकारण्यात मागे पडतोय. आपल्यासमोर खरे प्रश्न आहेत आणि देशभरातील असंख्य लोक हे मेहनतही घेत आहेत ते सोडवण्यासाठी. त्यामुळे भाषेचा अहंकार बाजूला ठेवून एकत्र यायला हवे, एक राष्ट्र म्हणून, एक लोक म्हणून. खरोखर किती वैविध्यपूर्ण आहे हे जाणून घेऊया. भारतातील विविधता. भारताचा खरा नकाशा फक्त नद्या आणि पर्वतांनी नाही, तर इथल्या माणसांनी, त्यांच्या संस्कृतींनी आणि भाषांनी तयार झाला आहे. 100 मैल प्रवास केला की आपल्याकडे भाषा, चवी, गाणी बदलतात. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातच्या वाळवंटापासून अरुणाचलच्या डोंगरापर्यंत आणि समुद्रात दूरवर पसरलेल्या लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारच्या बेटांपर्यंत प्रत्येक ठिकाणची भाषा, कथा वेगळी आहे. कारण भारतात भूगोलाने भूमीला विभागले असले तरी संस्कृती आणि भाषा लोकांना जोडून ठेवते. इतक्या विविधतेसह भाषांचं वर्गीकरण कसं? पाहूया. तुम्हाला माहिती आहे का भारतात किती भाषा बोलल्या जातात? 2011च्या जनगणनेनुसार तब्बल 19,500हून अधिक बोलीभाषा आणि मातृभाषा भारतात आहेत. आज साधारण 780 भाषा घरात, गाण्यात आणि शिकताना जिवंत आहेत. पण प्रत्येक भाषा ही कोणाची तरी ओळख आणि अभिमान आहे. भारतामध्ये अशा 121 मुख्य भाषा आहेत. त्यातल्या 36 प्रमुख भाषा रोजच्या बातम्या, गाणी, चित्रपट आणि अंगाईगीतातून आपण ऐकत असतो. म्हणून हे आकडे वेगळे नाही आहेत, तर ती आपल्या भाषांची ताकद आहे. इथे भाषा फक्त साधन नाही, तर श्वास आहे, आपल्याला जोडणारा सेतू आहे. त्या भाषा का? त्या टिकल्या कशा? कधी विचार केला आहे का, एकाच देशात हजारो भाषा आणि त्या कशा टिकल्या इतक्या काळापर्यंत? हे सगळं सुरू झालं आहे हजारो वर्षांपूर्वी. लोक जंगल, डोंगर, नद्या, वाळवंटात राहायला गेली. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी बोलायला शिकलं. इतर देशांमध्ये शासनाने त्या भाषा दाबल्या, पण तसं भारतात झालं नाही. इथे राज्यांनी आणि संस्थानांनी या भाषा जपल्या. चोल साम्राज्य, अहोम राजे आणि वडियार राजा हे काही ज्वलंत उदाहरण आहेत. तुकाराम, कबीर, अंडाळ यासारख्या संतांनी साध्या बोलीभाषेतून शेतकरी, कुंभार यापर्यंत आपले शब्द पोहोचवले. या भाषांना धोकेही आले. मुघल काळात पार्शियन भाषा आली आणि इंग्रजांनी प्रगतीची भाषा म्हणून इंग्रजी पुढे आणली, पण लोकांनी ते मान्य केले नाही. पूर्वोत्तर भारतात तर आज पण लहान समुदाय मिशिंग साईमसारख्या भाषा जपून ठेवतायत. कच्छमध्ये कच्छी भाषा, अंदमानमध्ये मूळ भाषा लोकांनी अजूनही जिवंत ठेवल्यात. हीच विविधता आपली रक्षक म्हणून प्रत्येक भाषेला इथे जागा मिळाली आहे. म्हणून भारतातील 780हून अधिक भाषा हे फक्त आकडे नाहीत, तर आपली ओळख टिकून ठेवलेली जिवंत ताकद आहे. पण ही विविधता एका रात्रीत आली नाही आहे. तिचा खूप मोठा इतिहास आहे. पहिले शब्द बोलण्या चालण्यापूर्वी आपल्या पूर्वजांकडे अनेक कथा सांगण्यासाठी शब्दाशिवायचंच एक जग होतं. आज आपण जी भाषा ओळखतो ती नसतानाही जंगलांमध्ये, गुहांमध्ये भावना व्यक्त करण्यासाठी मान, चेहरा वापरायचे. हसणं म्हणजे सुरक्षितेचा संदेश, तीव्र किंकाळ्या म्हणजे धोक्याचा इशारा. पूर्वजांनी कलेचा वापरसुद्धा केला आहे. भारतातील भीमबेटका हे येथील भित्तिचित्र आपल्याला ती आठवण करून देतात. काहींनी तर निसर्गाचा वापर केला आहे. धुराचे इशारे, आगीचे संकेत करून लोकांना बोलवण्यासाठी किंवा सावध करण्यासाठी आजही काही जमाती या पद्धती जिवंत ठेवून आहेत. शब्द येण्याआधी हावभाव, आवाज, इशाऱ्यातून माणसं जोडली गेली. हीच माणुसकीची खरी जुनी भाषा होती. भारतातील भाषांवरील ताणतणाव नवीन नाही आहे.
पण आज ते आधी का जाणवतं याची कारणं देखील नवीन आहेत. आधी आपल्या विविध भाषा एकत्र अस्तित्वात राहू शकल्या कारण पूर्वी लोक आपल्याच भागात राहत होते, म्हणून त्या भाषा टिकल्या. सततची भीती पसरवणाऱ्या बातम्या पण नव्हत्या तेव्हा. पण आज परिस्थिती बदलली आहे. नोकऱ्यांसाठी, शहरीकरणासाठी हजारो लोक राज्यांमध्ये स्थलांतर करतायत. पण आता जेव्हा बाहेरून आलेले लोक स्थानिक भाषा शिकत नाहीत किंवा स्थानिक लोकांना आपली ओळख कमी होते असं वाटतंय, तेव्हा संघर्ष पुन्हा पेटतोय. आणि सोशल मीडिया तर. म्हणून भाषेचा प्रश्न नवीन अजिबात नाही आहे. एक जुना प्रश्न आहे, फक्त नव्या चेहऱ्यांसह. आणि तो आपल्याला आठवण करून देतो की खरे उत्तर दारं बंद करण्यात नाही, तर मन उघडण्यात आहे. पण भारतातील भाषांचा विचार केला की आपल्या कानांवर रंगीबेरंगी आवाजांचा विचार येतो. पण जे आवाज आधीच गमावलेत त्यांचं काय? मागच्या 60 वर्षात 250पेक्षा जास्ती भाषा नामशेष झाल्यात. शेवटचे बोलणारे गेले तशा त्या भाषाही गेल्या. युनेस्कोच्या यादीप्रमाणे 117 भारतीय भाषा अस्तित्वाच्या धोक्यात आहेत. त्यातील काही भाषा फक्त वृद्ध बोलतात आणि त्या पुढच्या पिढीकडे जात नाही आहेत. भाषांचं संवर्धन हे खूप महत्त्वाचं आहे. भाषा फक्त शब्द नाही तर कथा, ज्ञान आणि श्रद्धा घेऊन चालते. भाषा गेली की एक अनोखा दृष्टिकोनही गेला. अंदमानमधील भाषेची शेवटची व्यक्ती 2010मध्ये गेली आणि 68,000 वर्षांची परंपरा संपली. मेघालयातील सायमार भाषा ही फक्त काही 4 लोकांकडेच उरली आहे. त्यामुळे हरवलेली भाषा एक अनमोल ग्रंथालय गेल्यासारखं आहे. भाषेवरील प्रत्येक चर्चेत कोणीतरी हमखास विचारतं, भारताने फक्त एकच भाषा का बोलू नये? एक आवाज, एक ओळख. कागदावर पाहिलं तर फ्रान्स किंवा जपानमध्ये एकच भाषा लोकांना जोडते. पण भारताची कथा इथे सोपी नाही आहे. सत्य हे आहे की एकच भाषा सगळ्यांवर लादणं म्हणजे कोट्यावधी लोकांची ओळख आणि इतिहास पुसून टाकण्यासारखं आहे. आपल्याला एक सामान्य दुवा हवा असतो. पण खरी ताकद ही आहे की चेन्नईमधील तमिळ बोलणारा आणि अमृतसरमधील पंजाबी बोलणारा दोघेही स्वतःला भारतीय म्हणू शकतात, तेही मातृभाषेचा त्याग न करता. इतिहास समजून घेतल्यानंतर एकच प्रश्न उरतो, भारताची ही सुंदर बहुभाषिक ओळख जपत एकत्र राहून पुढे कसं जायचं? सगळ्यात पहिले तर आपण हे स्वीकारूयात की भारताला एकच भाषा निवडून उरलेल्या भाषांना मिटवायची गरज नाही आहे. आपल्याला हवा आहे तो समतोल. स्थानिक भाषांचा सन्मान, इंग्रजी किंवा हिंदी भाषा व्यवहारासाठी पूल म्हणून. आणि कोणतीही भाषा श्रेष्ठ नाही हा दृष्टिकोन. इथे तंत्रज्ञान मोठा मित्र आहे. गुगल ट्रान्सलेटसारखे ॲप्स, रिअल टाईम स्पीच टूल्स, AI सबटायटल्स यामुळे वेगवेगळ्या भाषातील लोक एकमेकांशी त्वरित जोडले जाऊ शकत आहेत. कोणी स्थानिक भाषा बोलू शकत नसेल तर त्याची मजाक न करता त्याला मदत करावी. स्थानिक लोकांनी पुढे येऊन स्थलांतरित आणि पर्यटकांना मार्गदर्शन करणे, काही शब्द शिकवणे आणि भाषा शिकण्यासाठी वेळ लागतो. त्याचवेळी नवीन येणाऱ्यांनी पण प्रयत्न करावेत. काही मूलभूत वाक्य शिकणे, स्थानिक चालीरीतींचा आदर करणे आणि त्या संस्कृतीला खुलेपणाने स्वीकारणे. तुम्ही म्हणताल बोलायला काय जातंय? पण अशा सकारात्मक उदाहरणांची कमी नाही आहे. बेंगळुरूमध्ये स्वयंसेवक स्थलांतरितांना कन्नड शिकवतात, तेही मोफत. ईशान्य भारतात तरुण मंडळी तर इंस्टाग्रामवरून आदिवासींना भाषांना पुन्हा जिवंत करत आहे. आपले सर्वात मोठे उपाय संवाद साधणे आहे, ओरडणे नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या नवीन भाषिकाला भेटाल तेव्हा त्याकडे संधी म्हणून बघा, ऐकण्याची, शिकण्याची आणि वाढण्याची. अनेक भाषा, एक कुटुंब हाच खरा भारत.